वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे ओएससी यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपला टॉपिक आहे समरूपता. तुम्ही म्हणणार सर हा लेसन तर झाला आहे. हो, सेमीच्या मुलांसाठी हा लेसन झालेला आहे. मॅथ्स 2चा जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन सिमिलॅरिटी. पण आता हा जो व्हिडिओ आहे हा मराठी माध्यमच्या मुलांसाठी स्पेशली मी बनवत आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत ते म्हणतात सर तुम्ही सांगतात आहे मराठीमध्ये सांगतात आहे आम्हाला जेव्हा तुम्ही सेमीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण काय आहे काही जे ओळी आहेत काही गोष्टी आहेत ते इंग्लिशचे टर्मोलॉजी म्हणजे शब्दावली जी असल्यामुळे आम्हाला ते कळत नाही आहे. तर प्लीज मराठीमध्ये बनवा असे काही लोकांनी कमेंट पण केले आणि काही स्टुडंट्स पण आहे आपले त्यांनी आपल्याला सांगितलं की मराठीमध्ये व्हिडिओ बनवा. तर मराठी माध्यमसाठी आजचा व्हिडिओ आहे. तर प्लीज ज्यांना मराठी माध्यमचे नवे विद्यार्थी असेल त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि जे सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. मग विद्यार्थ्यांनो, मॅथ्स 2चा पहिला प्रकरण समरूपता, गणित भाग 2चा. आता मी पूर्ण प्रयत्न करतो की मराठीमध्येच बोलायचा म्हणजे इंग्लिशचा एकही शब्द येणार नाही. जर आला तर ॲडजस्ट करून घ्या. समरूपतेचा अर्थ काय होतो? ज्या दोन गोष्टी एकमेकांना साधर्म्य असतात. म्हणजे समजा मी काय म्हणतोय की ही समजा एक बुर्ज खलिफा जी बिल्डिंग आहे, जगातली उंच बिल्डिंग आहे, ओके, आणि एक लहान बिल्डिंग बघा, ठीक आहे. ही याचे अनेक माळे आहेत, याचे माळे कमी आहेत, पण ही शेवटी बिल्डिंगच आहे. ही त्यातली पहिली काय आहे? समरूपता आहे. त्याच्यानंतर याचा आकार कसा आहे? याचा आयताकृती आहे. हा यातली समानता झाली, बरोबर. आता ही बिल्डिंग जमिनीला लंब आहे, ही बिल्डिंग जमिनीला लंब आहे, ही झाली तिसरी समरूपता. तर याचा अर्थ काय होतो समरूपतेचा? किंवा दोन गोष्टी जेव्हा तुमच्यासमोर मांडल्या जातील तेव्हा तुम्हाला त्यातली काहीतरी समरूपता दाखवायची असते. एक उदाहरण बघा, समजा मी वर्तुळ काढलं आणि त्रिकोण काढलं, तर यात काय समरूपता आहे का? काहीच नाहीये. काय वर्तुळ हा आकार वेगळा आहे आणि त्रिकोण हा आकार वेगळा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समरूपता नाही. मग समरूपता दिसते कशी? जसं दोन त्रिकोण घेतले, दोन चौकोन, दोन आयत, कळलं का? अशा प्रकारचे तुम्ही आकृत्या घेतला तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये समरूपता शोधता. मग समरूपता कशामध्ये तयार होते? तर समरूपता ही त्यांच्या बाजूमध्ये, कोणामध्ये तयार होते आणि हेच आपल्याला या लेसनमध्ये या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे. मग सगळ्यात पहिलं महत्त्वाचा जो भाग आहे ते म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तुम्हाला हे काय आहे? तर पुस्तकाचं पहिलं पान उघडा म्हणजे पान क्रमांक 2. त्यावर तुम्हाला दोन त्रिकोणा क्षेत्रफळासाठी तुम्हाला त्याचं गुणधर्म मागच्या पानावर म्हणजे पान क्रमांक 3 वर दिलाय, पण पान नंबर 2 वर आकृती तुम्हाला एक दिलेली आहे ती समजून घ्या. म्हणजे काय बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय आहे? समजा मी दोन त्रिकोण काढतो, हा ओके, एक लहान काढला एक मोठा काढला बघा, ठीक आहे. हा लहान आहे हा मोठा आहे. आता या दोन त्रिकोणामध्ये मी एडी ही उंची काढतो, यामध्ये पीएस ही उंची काढतो, ठीक आहे. बीसी या त्रिकोणाचं एक बाजू म्हणजे पाया काढली आणि इथं क्यूआर काढली, बरोबर. आता या त्रिकोणामध्ये कसं आहे बघा, या त्रिकोणामध्ये ह्या उंची झाल्या म्हणून लंबाचं चिन्ह दिलं मी. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे दोन त्रिकोण आहेत. मग आता आपल्याला जो गुणधर्म दिलाय तो कसा आहे की दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. बघा मागच्या पानावर दिलेलं आहे, मी सांगतोय समजून घ्या. काय सांगितलं तुम्हाला की दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे पहिलंच आहे, खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता हे दोन त्रिकोण बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण आहे तर पी क्यू आर, ठीक आहे. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर. मग आता या दोन त्रिकोणामध्ये कसं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग आता क्षेत्रफळ म्हणजे काय आहे ना की इथं ए आपण लिहूया आणि कंस देऊया. मग आता वाक्य बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळ म्हणजे काय शब्द आला इथं ए आला, गुणोत्तर म्हणजे हे काय चिन्ह गुणोत्तराचं, ओके. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया. आता पायासाठी आपण बी लिहितो, मग B1 B2 लिहूया. B1 या त्रिकोणासाठी, B2 या त्रिकोणासाठी. पाया व संगत उंचीला आपण काय लिहूया? उंचीला H1 आणि H2. पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या, मग गुणाकार लिहिलं, गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे, मग हे झालं गुणोत्तर. मग हे झालं तुमचं सूत्र. किती सोपं होतं बघा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. यानुसार हे सूत्र आपण तयार केलं. आता यात किंमत कशी मांडायची बघा. B1 याचा पाया कोणता? BC, ओके. B2 याचा पाया कोणता? QR गुणिले
H1 याची उंची कोणती AD आणि याची उंची कोणती PS. म्हणजे तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला हे सूत्र मांडायचं आहे, किंमत भरायची आहे आणि सोडवायचं आहे. ओके, आणि एवढं सोपं होतं. मग तुम्हाला सर यावर प्रश्न आहेत का? पहिलाच प्रश्न आहे सराव संच 1.1 मधला. तो प्रश्न तुम्ही वाचाल तुम्हाला कळेल की याच्यामध्ये 2 पाया आहे का बघा, 2 उंची आहे का. म्हणजे सूत्र कुठं वापरायचं की ज्या प्रश्नामध्ये 2 पाया 2 उंची असतील ना, अशाच सूत्रामध्ये अशाच प्रश्नामध्ये हे सूत्र वापरायचं असतं. ओके, आणि याला संबंधित असून असे 2 आणखी सूत्र आहेत, तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. म्हणजे आपल्याला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.1 माफ करा अभ्यास म्हणजे सराव संच 1.1 घ्यायला हरकत नाही. बघा इथं हे मी इथं असंच ठेवतो. ज्यांना कोण लिहायचं ते लिहून घ्या, ज्यांना कोणा म्हणजे सगळ्यांनाच गरज आहे पण लिहून घ्या. काही काहींना व्हिडिओ कंटिन्यू बघायला आवडतो पूर्ण, काहींना वाटतं की बघता बघता लिहून घ्यावं तर लिहून घ्या. आता दुसरं जे आहे ते समान पायाचं. ओके, समान पायाचे गुणधर्म. ओके, आणि तिसरा जो आहे तो आहे समान उंचीचं. म्हणजे ॲक्च्युली बघा एक त्रिकोणामध्ये काय काय तुम्हाला दिसणार की इकडे तुम्हाला त्रिकोणामध्ये पाया दिसणार. हा पाया आहे BC. ओके, आणि ही जी AD आहे ती उंची आहे. ओके, म्हणजे क्षेत्रफळ सूत्र याच्यामध्ये आलं. आणखी 2 सूत्र आहे पायाचं आणि उंचीचं. हे तुम्हाला अतिशय सोपं करून मी सांगतो. उंचीचं मी इथं लिहून घेतो, समान उंचीचे ओके गुणधर्म पाहिजे. मग आता समान पायाचं म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो की अशी एखादी आकृती विद्यार्थ्यांनो की ज्यामध्ये त्रिकोणाचा पाया हा समान असणार. मी एक प्रकारची आकृती काढलेली आहे बघा. इथं ABCD हा एक चौकोन आहे, यामध्ये BD हा कर्ण काढला. मग कर्ण काढल्यामुळे या पूर्ण चौकोनाचे 2 भाग झाले. ABD हा एक त्रिकोण आणि CBD हा एक त्रिकोण. मग या त्रिकोणाचा पाया कोणता आहे BD, या त्रिकोणाचा पाया कोणता आहे BD. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा पाया हा BD आहे. म्हणजे पाया समान आहे. म्हणजे कोण सूत्र आलं, समान पायाचं. मग समान पायाचं सूत्र काय आहे की 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर. बघा जर पाया समान असेल तर त्यांची उंची गुणोत्तरात येईल, आणि जर उंची समान असेल तर पाया गुणोत्तरामध्ये. मग तुम्हाला त्याच पानावर बघा तुम्हाला दिलं असेल की 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर, म्हणजे त्यांचा पाया जर समान असेल तर त्यांचं ते प्रमाणामध्ये कशा येतात, त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये येतं. तुम्हाला असं आम्हाला हे सूत्र वगैरे किंवा हे गुणधर्म लिहिणं आवश्यक आहे का? नाही. पूर्ण व्याख्या म्हणा किंवा त्याचं गुणधर्म म्हणा लिहायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं की जर परीक्षेमध्ये प्रश्न महत्त्वाचं काय असतं विद्यार्थ्यांनो की जर एखादी आकृती आली या धड्यावर या प्रकरणावर तर तुम्हाला ओळखायचं असतं की त्यात काय समान आहे. जर 2 पाया 2 उंची असेल तर हे, जर एकच समान पाया असेल तर उंची गुणोत्तरात येईल. आणि याचं एक्झॅक्टली ऑपोजिट काय होणार की उंची जर समान असेल तर पाया गुणोत्तरामध्ये. मग आता मी याचं सूत्र कसं बनवणार बघा. इकडे 2 त्रिकोण आहे. ओके, त्रिकोण ABDचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण BCDचं क्षेत्रफळ लिहिलं. आता मला सांगा ना, पाया समान आले तर उंची पण उंची काढली का? पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न दिला जाईल त्यामध्ये उंची तुम्हाला दिलेली जाईल. आता याची उंची आपण मानूया D आणि इथे E. ओके, म्हणजे ABD ची उंची झाली, इथं ABD आहे तर इथं F लिहितो. चला F. ओके, बघा ABD हा त्रिकोण आहे त्याची उंची झाली AF आणि BCD हा त्रिकोण आहे त्याची उंची झाली CE. अर्थ कळतोय तुम्हाला? पाया समान आहे तो उंची गुणोत्तरामध्ये. मग उंचीचं नाव सांगा. उंचीला आपण काय येतो H1 आणि H2 बरोबर ना, H1 आणि H2. ठीक आहे. मग आता इथं H1 काय आहे बघा. H1 इथं आहे AF. ओके, आणि इथं H2 म्हणजे उंची काय आहे CE. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. मग याचं एक्झॅक्टली ऑपोजिट दुसरं काय बनणार, समान उंचीचं. म्हणजे अशी एखादी आकृती विद्यार्थ्यांनो की त्यामध्ये उंची समान असणार. मग समजा मी ABC हा त्रिकोण काढला. ओके, आणि ही झाली एक उंची काढली AD. ठीक आहे, इथं आणखी एक रेष काढतो मी आणि एक त्रिकोण तयार करतो. आता इथं बघा 2 त्रिकोण झाले. एक मोठा त्रिकोण आहे ABC, त्याची उंची कोणती कॉमन काढली इथं AD. त्याचबरोबर दुसरा त्रिकोण आहे AEC. म्हणजे AEC बघा असा आहे विद्यार्थ्यांनो, नीट लक्ष द्या. ओके, बघा, आणि याला थोडं एक्सटेंड जर केलं मी तर इथे एक उंची तयार होऊन जाईल. म्हणजे हीच आकृती तुम्हाला मी अशा पद्धतीने सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे यामध्ये 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण AEC. पण दोन्ही त्रिकोणाची उंची एकच झाली, ती कोणती आहे AD. मग आपला गुणधर्म कोणता आहे, समान उंचीचा गुणधर्म.
मग समान उंचीचा गुणधर्म काय आहे की दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग त्रिकोण आता इथं कोणता आलं, एबीसी हा मोठा त्रिकोण आहे. ओके, आणि एईसी आता जर उंची समान आहे, एकच उंची ना, उंची म्हणजे एकच उंची आहे, उंची समान आलं तर पाया गुणोत्तरामध्ये. मग आता सांगा एबीसीचा मोठा पाया कोणता आहे, बीसी, आणि एईसीचा पाया कोणता आहे, ईसी. ओके, मग अशा पद्धतीने काय आलं, हे आपल्याला सोडवता आलं. किती सोपं आहे, खूप सोपं आहे ना. आता पटकन आपण काय करूया, सराव संच 1.1 मधली गणिते घेऊया. सराव संचामध्ये 5-6 गणित असतील, तर मी काय करतो 3 गणित आता घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी उरलेले गणिते घेतो. असं का करतोय, पहिलाच व्हिडिओ आहे मराठीच्या मुलांसाठी. भले मी आता ऑक्टोबरमध्ये शूट करतोय, आज 7 तारीख आहे, पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला पण ते कळलं पाहिजे. आधीपासून सेमीचे व्हिडिओ खूप चालले होते, आता काही मराठीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवले, हरकत नाही. भूमितीचं आजपासून सुरू झाली, खरी सुरुवात झाली असं आपण कन्सिडर करूया, म्हणजे असं पण समजून घेऊया. चला मग प्रश्न घेऊन घ्या, तोपर्यंत मी डस करतो आणि प्रश्न लिहून घेतो फळ्यावर. इथे बघा प्रश्न पहिला लिहिलाय मी बोर्डवर. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आता मला सांगा कोणतं सूत्र वापरणार तुम्ही, 3 मधलं, पहिलं, दुसरं, तिसरं. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, पहिलं. कारण की मी तुम्हाला काय सांगितलं की जर एखाद्या प्रश्नामध्ये 2 पाया आणि 2 उंची असेल तर पहिलं सूत्र वापरायचं. ज्याचं सूत्र कसं कसं, B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. ऐकून लिहिले तुम्ही आता, जस्ट बघा, आता व्हिडिओ मागे करा आणि बघून घ्या. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला नाव तर वगैरे काय दिलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण कन्सिडर केलं तरी चालतं. 2 त्रिकोण काढा, नाव द्या तरी चालतं, किंवा आपण जर असं केलं, समजा मोठा त्रिकोण एबीसी मानू व लहान त्रिकोण PQR मानू. बरोबर, असं लिहूया आपण, म्हणजे जो सोपं पडेल आपल्याला. आता सूत्रानुसार बघा काय होतं की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग 2 त्रिकोण लिहिले मी, त्रिकोण ओके एबीसी आणि PQR. आता सूत्रानुसार काय आहे ना बघा, B1 इथं B2 गुणिले H1 आणि H2. ओके, आता इथं काय करूया आपण, कारण लिहूया. कारण महत्त्वाचं असतं भूमितीमध्ये. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. ठीक आहे, हे लिहिलं. आता काय करूया आपण, यात किंमत भरूया. मोठा त्रिकोण ना, मग त्रिकोण एबीसी आपण कन्सिडर करूया, 9 आणि 5 आहे. ओके, मग आता याचं किती आलं, 9 गुणिले 5 इथं येईल, आणि इथे किती येणार, 10 गुणिले 6. बरोबर काय, आता भाव घ्या आपण, 5 घे 5, 5 दुणे 10, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, वर किती आले, 3 1 3, आणि इथे किती आले, 2 दुणे 4. म्हणजे किती गुणोत्तर आलं ते, 3/4, म्हणजे 3/4 आलं. किती सोपं आहे. मग तेच तुम्हाला मी सांगतोय, खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कसं रट्टा मारण्यामध्ये, ते पाठांतर घोकंपट्टी काढण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जेवढं समजून घ्याल थोडं महत्त्वाचं आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या, दुसरा प्रश्न मी बोर्डवर लिहितो तोपर्यंत. प्रश्न दुसरा बघा विद्यार्थ्यांनो, दिलेल्या आकृतीत BC लंब AB आहे. BC बरोबर 4, BC 4 दिले आपण, AD बरोबर 8 लिहिलं. एरिया त्रिकोण ABC आणि एरिया त्रिकोण ADB, म्हणजे ABC आणि ADBचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलंय. मग आता मला सांगा कोणते सूत्र किंवा कोणती प्रॉपर्टी तुम्ही वापरणार, सांगा. पहिली, दुसरी की तिसरी? पहिली तर नाही आहे ना, सांगा 2 पाया 2 उंची पाहिजे, तर एकच पाया आहे. दुसऱ्यामध्ये समान पाया क्षेत्रफळामध्ये आपण काय पाहतो की जर पाया समान असेल तो उंची गुणोत्तरामध्ये, आणि हे दोन्ही त्रिकोण एकाच पायावर आहे, तो म्हणजे AB. म्हणजे इथं समान पायाचं गुणधर्म आपण इथं वापरणार. आणि काय तो गुणधर्म, जर पाया समान असेल तर उंची गुणोत्तरामध्ये. पुन्हा एकदा बोला, पाया समान असेल तर उंची गुणोत्तरामध्ये. मग इथं काय लिहायचं आपण, डायरेक्ट उत्तर लिहूया आपण. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB बरोबर काय, इकडे बघा, जर पाया समान, पायाला आपण B1 म्हणतो है ना, मग इथं H1 H2 आहे ना. ओके, आणि कारण काय लिहायचं इथं, समान पायाचे गुणधर्म. ओके,
चला आता इलं आता H1 H2 H किती येतं 4/1 मिनिट आधी नाव लिहून घ्या. H1 म्हणजे कोणतं आलं इथं BC आलं आणि इथं आलं AD आलं. ठीक आहे, इथे किती 4/8 म्हणजे 4 एके 4 4 दोन्ही आड होते किती आलं 1/2. किती सोपं होतं, हा लहानपण आहे. लिहून घ्या. मी प्रश्न तिसरा लिहितो आजच्या व्हिडिओचा शेवटचा. का होते व्हिडिओ खूप मोठे मोठे होतात ना, ते मलाही बरं वाटत नाही. तिसरा प्रश्न मी आता शिकवतो, तो झाल्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्न शिकून घेऊया. ठीक आहे, हे लिहून घ्या तुम्ही. प्रश्न तिसरा बघा विद्यार्थ्यांनो, मी इथे लिहिलेला आहे. आकृतीत रेख PS नंबर 1 RQ, PS नंबर 1 RQ. ओके, RQ इथं आहे, तुम्ही म्हणा असं RS पाहिजे ना, RQ कसं काय. तर हे बघा, मुळात ही आकृती त्रिकोण PQRची एवढीच आहे. ओके, एवढीच. आपल्याला फक्त इथं काय करायचं, ही एक्सटेंड म्हणजे वाढवली आहे आणि एकच मिनटं, हे बघा एवढीच आहे फक्त PQRची आकृती आणि ही थोडी पुढे वाढवली आहे. म्हणजे आपल्याला PQR मध्ये RQ हा पाया मानायचा आहे ना की RS. कळलं. पुढे रेख QT नंबर 1 PR, मध्ये QT नंबर 1 PR म्हणजे हाच त्रिकोण आहे. पुन्हा याच्यामध्ये एक आली उंची आणि आलं पाया. जर RQ बरोबर 6, इथं RQ बरोबर 6 दिले मी, PS बरोबर 6 दिले, PR बरोबर 12 दिले, PR बरोबर 12 दिले, तर QT काढा. हा QT तुम्हाला विचारला आहे. आता नक्कीच इथं आपल्याला कोण सूत्र वापरायचं पहिलं, याच्यामध्ये 2 पाया 2 उंची आहे. म्हणजे इथे हा एक पाया ही एक उंची, हा एक पाया ही एक उंची, बरोबर. पण या गणितामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन कसं मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, पहिला क्वेश्चन आपण पाहिला होता, त्यात तुम्हाला 2 पाया 2 उंची होती, बरोबर ना. मी गणित आहे बघा, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पाया 9 दिलता, उंची 5 दिलती आणि त्रिकोणाचा पाया 10 दिला तर उंची 6 दिली होती. म्हणजे 2 पाया 2 उंची होती आणि ते चौघांची किंमत होती. यामध्ये बघा कसं आहे, 1 2 3 चौथी किंमतच नाही आहे. जर चौथी किंमत नसेल तुम्ही गणित कसं सोडवणार, कारण की तुम्ही सूत्र मांडणार असं लिहिणार ना तुम्ही, B1 B2 इथं गुणिले H1 H2. मग जर समजा B1 तुम्ही 6 लिहिली, इथं B2 12 लिहिली, गुणिले H1 इथं 6 लिहिलं, मग ही H1 तुम्हाला माहीतच नाही. मग जोपर्यंत ही किंमत माहीत नसेल तेव्हा तोपर्यंत तुम्हाला गणित सोडवता येणार नाही. म्हणून आपल्याला काय केलं माहिती आहे का, बोर्डाने हा जो प्रश्न आहे हा वेगळ्या पद्धतीने दिला आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्याला ही वेगळ्या पद्धतीने सोडवायचा आहे. आणि ती वेगळी पद्धत म्हणजे कोणती, तर सूत्र वापरायचं आपल्याला की त्रिकोणांचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. कळलं. दोन्ही वेळा आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. कोणतं पुन्हा सांगा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग बघा ते कसं वापरायचं. सगळ्यात पहिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ ओके बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता हे सूत्र वापरलं पण आपण सूत्र त्रिकोण कोणता घ्यायचा, त्रिकोण PQR घ्यायचा. मला याचं त्रिकोण ओके, इथं लिहायचं एरिया त्रिकोण PQR ओके 1/2 पाया. मग याचा पाया किती आहे RQ ओके, किती म्हणजे कोणता RQ आणि उंची कोणती आहे इथं PS. आता आपण किंमत भरूया, 1/2 गुणिले 6 गुणिले 6, दोघांची किंमत 6च आहे. मग 2 6 3 18. मग क्षेत्रफळ म्हटल्यानंतर सेमी वर्गामध्ये येणार, सेमी आहे तर सेमी वर्ग, मीटर आहे ते मीटर वर्ग. आता पुन्हा आपल्याला त्रिकोण PQR क्षेत्रफळ सूत्र वापरायचं आहे. त्रिकोण म्हणजे इथं डायरेक्ट लिहितो, त्रिकोण PQR क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग आता इथं पाया गुणिले उंची म्हटल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा दुसरा पाया आणि दुसरी उंची किंमत भरायची आहे. ठीक आहे. मग इथं पाया कोणता आहे बघा, इथं पुन्हा RQ नाही घेताना, कारण या हाच त्रिकोण आहे पण इथं पाया आणि उंची घेतलं तर इथं, आणि त्रिकोण PQR मध्ये आता इथं पाया आपल्याला घ्यायचा आहे PR ओके गुणिले उंची घ्यायची QT. आता या त्रिकोण PQR क्षेत्रफळ आपल्याला आधीच मिळाले 18. मग सोडवायचं कसं बघा, 18 गुणिले 1/2, PR किती आहे बघा 12 आणि QT आपल्याला काढायचं आहे. आता QT आपण शोधू शकतो. इथं बेसक 12 म्हणजे इथं 6 गुणिले QT आलं, इथे किती आले 18. हा 6 गुणाकार इथं काय ना भागाकार, म्हणजे 18 भागिले 6 ओके. मग इथे इथे किती ना 6 के 6 सुद्धा 6 18 म्हणजे QT किती आलं तुमचं 3. कळलं. सोपा होता ना प्रश्न ओके. पण तुम्हाला वाटलं असेल की एवढा कसं काय वेळा प्रश्न कधी कधी विचारला जातो विद्यार्थ्यांना, त्याच्यावर काय माइंड करू उपयोग म्हणण्यापेक्षा माइंड करू नये. तर तुम्ही सर्व प्रकारे ओके सर्व अंगी तुम्ही अभ्यास करावा, हा उद्देश असतो बोर्डाचा. चला मग
आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल ना, नवीन होता ना, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं थँक्यू. ओके, चला मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाठवा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत कीप लर्निंग.